यात्रा एअरपोर्टमध्ये एंट्री आणि आमची फ्लाईट आहे 3 वाजेला. तरी सुद्धा आम्ही बघा किती लवकर येऊन पोहोचलेलो इथे. आणि आम्ही फ्लाईटमध्ये सुद्धा जेवण ऑर्डर केलेलं आहे. म्हणजे बस इनके लिए चाय फ्री कर देना. और मनाली को जाने के लिए एसी गाड़ी हमने बुक करी है. वाजलेले आहेत दुपारचे 3 आणि सगळ्यांनाच भूक लागलेली होती. मी इथे समोर बघा, मला आहे ना बर्फाने झाकलेले पहाड दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि एंजॉय अगर आप पहाड़ों में घूमने आए हो तो मोमोज और मैगी ट्राई नहीं किया तो आपने क्या ही ट्राई किया. पूर्ण मॉल रोड. हाय एव्हरीवन, तर खूप दिवसानंतर वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल. तर फायनली आज तो दिवस आलेला आहे. ज्या दिवसाची वाट आहे ना महिनाभरापासून आम्ही सगळेच बघत होतो ना, तोच हा दिवस. ट्रिपला तर ट्रिप कुठे जाणार आहे वगैरे वगैरे ते सगळं मी तुम्हाला पुढे जसं जसं व्हिडिओ पुढे जाईल ना तसं सांगत जाईल. आम्ही आमच्या घरापासून म्हणजे कराड ते पुणे एअरपोर्ट पर्यंत ही अर्टिका गाडी बुक केलेली होती. आता आम्ही इथे येऊन पोहोचलेलो आहोत पुण्यामध्ये. पुण्यातल्या कात्रजमध्ये आम्ही आलेलो आहोत. आणि ना आजूबाजूला आहे ना वाहनं वगैरे चालत होते. त्यानंतर मार्केट ओपन होतं. हे बघून दिदीशाला खरंच खूप आश्चर्य वाटत होतं, कारण कराडमध्ये ना 10 वाजेपर्यंत पूर्ण शांतता होऊन जाते. रात्रीचे 8 वाजता आम्ही घरातून निघालेलो होतो आणि आता इथे ना रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. खरं तर ट्रॅफिक कमी असल्यामुळे आम्ही लवकर येऊन पोहोचलो. अंदाज असा होता की 12-12:30 वाजतील म्हणून. एअरपोर्टमध्ये एंट्री केल्यानंतर बऱ्याचशा फॉर्मॅलिटी आपल्याला पूर्ण कराव्या लागतात, पण आता सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे. त्यामुळे 90% काम तर हे आपलं आहे ना डिजिटलच होऊन जातं. त्यापैकी डीजी यात्रा नावाचं एक ऍप आहे. या ऍपमुळे ना आपल्याला सारखंच तिकीट काढून दाखवावं लागत नाही प्रत्येक ठिकाणी. तिथे एक आपल्याला QR कोड अवेलेबल होतो आणि तोच QR कोड स्कॅन करून आपल्याला पुढे एंट्री मिळत असते. ते ब्लॅक कलरचं आहे ना, त्याला टच कर फक्त. टच करून नको ठेवू, सोडून दे. इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी तर आम्ही आमच्या बॅग्स चेक करून घेतल्या. तुमच्या बॅगमध्ये एखादं ऑब्जेक्ट जे अलाउड नसतं ते जर आलं तर इथे स्कॅन होतं आणि मग ते आपण काढून ठेवू शकतो. त्यानंतर आम्ही आमच्या बॅगचं वेट वगैरे चेक केलं आणि बॅगला टॅग लावून मग नंतर आम्ही इथे आमच्याकडे 4 तिकीट होते, त्यामुळे 60 kg पर्यंत वेट आम्ही कॅरी करू शकत होतो. म्हणजे पर पर्सन 15 kg कॅरी करू शकता तुम्ही. आणि आता कसं आहे ना, रिदिशा आणि विनय दोघेही लहान असल्यामुळे आम्हाला आहे ना त्यांना सुद्धा कॅरी करावं लागतं. म्हणून इथे मी जरा कपडे वगैरे सगळं काही असं लिमिटेडच घेतलंय. तर आता आहे ना रात्रीचे वाजलेले आहेत 12 आणि आमची फ्लाईट आहे 3 वाजेला. तरी सुद्धा आम्ही बघा किती लवकर येऊन पोहोचलेलो इथे. आणि असंच असतं ना 2 तास आधीच इथे चेकिंग वगैरे करावं लागतं त्यामुळे. आणि पण आम्हाला लागली इथे भूक म्हणून आहे ना आम्ही बघतोय की इथे खायला काही भेटतंय का म्हणून. आणि इथे बरेचसे कॅफे होते, पण त्यापैकी गुड लक कॅफे हा आमचा ओळखीचा होता. कारण पुण्यामध्ये असताना आहे ना आम्ही इथले बरेचसे पदार्थ ट्राय केले आणि सगळेही छान क्वालिटीचे, म्हणून आम्ही इथे ऑर्डर केलेला आहे सँडविच आणि व्हेज पुलाव. आम्ही फ्लाईटमध्ये सुद्धा जेवण ऑर्डर केलेलं आहे. म्हणजे आधीच जेव्हा आपण तिकीट काढतो ना तेव्हा आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करावं लागतं की तुम्ही ना जेवण घेणार आहे की नाही. तर आम्ही ते सिलेक्ट केलेलं, कारण की आम्हाला वाटलं की आम्ही तिथे पोहोचल्यानंतर मग थोडं लेट होणार म्हणून पोहोचायला, म्हणून मग फ्लाईटमध्ये गेल्या गेल्या जेवण करून टाकायचं. पण ट्रॅव्हलिंग केल्यानंतर आहे ना खूप भूक लागून जाते आणि मग इथे आम्ही एअरपोर्टवरच जेवण ऑर्डर केलंय. आता माहिती नाही फ्लाईटमधलं जेवण आम्हाला जाईल की नाही ते. ये देखो मैं कैसे चाय पी रही हूँ. एयरपोर्ट में ना एक्स्ट्रा कप नहीं देते हैं, ठीक है, काउंटिंग से आते हैं. और यहाँ हमारे बच्चे ने क्या किया है, एयरपोर्ट पे आके एयरपोर्ट के मजे नहीं ले रहे हैं. यहाँ पे चाय चाय ट्रेन वाली फीलिंग दे रहे हैं, हम ट्रेन से ही जा रहे हैं. तो गाइस देखिए ये चाय लवर है. अभी ना रात के बजे है
1:30 बजे है रात के, और ये चाय पी रही है। और चाय देखो किसमें पी रही है, कटोरी, क्योंकि एक्स्ट्रा कप नहीं मिलेगा यहाँ पे एयरपोर्ट में। और ये कटोरी है ना, कटोरी जैसे दिख भी नहीं रही है। मुझे तो लगा ना इन्होंने कोई प्लेट लाया है, उसे थोड़ा सा बाउल का शेप दिया है। चिट्टा जी, आपने 10 रुपए में चाय कर दिया तो एक्स्ट्रा कप भी मंगवा दीजिए। वेट करने पे भी कप नहीं मिल रहा है यहाँ पे, ये हाल है एयरपोर्ट पे। मैं राघव चड्डा को है ना टैग कर दूंगी, इनका वीडियो जरूर देखना। ये बोल रही है कि मैं ना आपको 10 वोट देने वाली हूँ, बस इनके लिए चाय फ्री कर देना। पहाटेचे वाजलेले आहेत 2:45 आणि ना आता इथे आम्ही एक म्हणजे जाणार आहे। आमची फ्लाईट होती रात्रीचे 3 वाजेची, म्हणजे असंही बाहेर खूप अंधार असणार होता आणि आम्हाला आहे ना एकच विंडो सीट भेटलेली होती। त्यातही रिदिशा आणि विनयचे इतके भांडण होत होते की विंडो सीटवर मी बसणार म्हणून, आणि मग तरी सुद्धा मग आम्ही कसं तरी दोघांना समजवलं। थोडा वेळ विनय बसला, थोडा वेळ रिदिशा बसली, आणि जसं टेक ऑफ केलं ना फ्लाईटने तसं हे दोघंही झोपून गेले। और मनाली को जाने के लिए ऐसी गाड़ी हमने बुक करी है, चंडीगढ़ से मनाली। ओके। और ये देखो ये मस्ती कर रहा है। बाबू रणवीर, ये उसका डुप्लीकेट। तर 1.5 तासाच्या फ्लाईट नंतर आम्ही इथे येऊन पोहोचलेलो आहोत चंदीगड एअरपोर्टवर, आणि इथे येण्याच्या आधीच आम्ही ना ही गाडी बुक केलेली होती, आणि ही गाडी थ्रू आउट आमच्या ट्रिपमध्ये ना आमच्या सोबतच असणार आहे। तर आता आम्ही इथून चाललेलो आहोत तर मनालीपर्यंत। जाता जाता आम्ही जे काही केलं ना ते तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। मॉर्निंग गाईज, मॉर्निंग। सकाळी नाश्ता करण्यासाठी आम्ही आमची गाडी ना ह्या धाब्यावर येऊन थांबवली। हा पंजाबी धाबा आहे आणि इथलं जेवण इतकं ऑसम होतं ना, जेवण नाही ब्रेकफास्ट। आम्ही ब्रेकफास्टमध्ये मागवलेलं होतं पराठे, म्हणजे मिक्स पराठा होता, त्यानंतर बटाट्याचे पराठे होते आणि पनीर पराठा होता। पनीर पराठा तर इतकं सुंदर लागत होतं ना, एकदम ऑसम, आणि खरंच क्वालिटी इतकी बेस्ट होती ना, म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही इथलेच पदार्थ ट्राय केले पाहिजे असं मला वाटतं। म्हणजे आता आम्ही पंजाबमध्ये आहोत आणि पंजाबमध्ये लस्सी आणि त्यानंतर पराठे जर तुम्ही ट्राय केले नाही ना तर तुम्ही खूप काही मिस केलंय ना असंच समजा। पराठा आणि लस्सी असा हेवी ब्रेकफास्ट केल्यानंतर आता तर लवकर आम्हाला भूक लागणार नव्हती, हे सगळ्यांनाच माहिती होतं। पण आहे ना विनयची औषधी विसरली होती, ट्रॉली बॅग गाडीच्या वरती ठेवलेली होती, आणि आमच्या ड्रायव्हर दादांची सुद्धा तब्येत काही बरी नव्हती। खरं तर त्यांना त्रास द्यायला पण मला आवडलं नसतं, पण मग विनयची पण तब्येत बरी नव्हती म्हणून ते सुद्धा वरती गेले आणि त्यांनी मग आम्हाला औषध काढून दिली। माझ्या मागचं पोस्टर बघताय का तुम्ही, द चंदीगड वॉक, हे असंच म्हणजे आम्ही बाहेर ऑब्झर्व करत होतो तर आम्हाला दिसलं। मग माझी फ्रेंड म्हटली वहाँ पे चंदीगड वॉक लिखा है ना, चलो तो एक वॉक तर बनता ही आहे चंदीगड में। मग मी ही अशी वॉक केली। कसं वाटलं तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। छान असं फ्रेश झाल्यानंतर, पेट पूजा केल्यानंतर मन असं शांत होऊन गेलं, आणि आता पुन्हा आम्ही आमच्या प्रवासाला निघालो। डेस्टिनेशनला पोहोचण्याचा आनंद तर असतोच हो, पण त्याआधी प्रवासाचा आनंद सुद्धा घेता आला पाहिजे। म्हणजे बघा ना, आमच्या आजूबाजूला मस्त अशी शेती होती, आणि त्या शेतीमध्ये जास्त करून आहे ना गहू लावलेले होते। पगडी घातलेले लोक आम्हाला दिसत होते, आणि खरंच असं वाटलं की नाही आम्ही पंजाबमध्ये आहोत। इथे आता आम्ही एंट्री केलेली आहे हिमाचल प्रदेशामध्ये, आणि हिमाचलमध्ये एंट्री केल्या केल्या इतके सुंदर सुंदर नजारे आम्हाला बघायला मिळत आहेत ना। तुम्ही बघा, माझ्या आजूबाजूला मस्त उंच उंच असे पहाड, आणि त्या पहाडांच्या मधून वाहणारी ही नदी किती सुंदर देखावा दिसतोय बघा। केली तर आपल्याला खूप सारे असे बोगदे दिसतात आणि टनल म्हणजे, आणि इथे बघा माझ्या मागे व्ह्यू बघा किती छान आहे। बाबू सुनो थोड़ा सा,
सगळ्यांना वाटलं, म्हणून गाडी एका ठिकाणी थांबवली आणि बघा आजूबाजूचं दृश्य किती सुंदर आहे. तो ये पहले खाऊंगी. Hello everyone, so I am Vidisha and we are going from Chandigarh to Manali, and do you know we are the Bacha party. Yes, over here. This is my friend Timu, this is Vijay, and my brother is sitting with his father. Hello guys. So रिफ्रेश माइंडने पुन्हा आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली आणि आजूबाजूचे देखावे ॲज युजल ऑसम ब्युटिफुल माइंड ब्लोईंग. आणि ना इथे वाजलेले आहेत दुपारचे 3 आणि सगळ्यांनाच भूक लागलेली होती, म्हणून आम्ही एका ना पंजाबी धाब्यामध्ये थांबलो. इथे आम्हाला भेटले होते राजमा चावल, त्यानंतर एक भाजी होती कॉलीफ्लॉवरची, त्यासोबत रायता भेटलेला होता आणि ना रोटी भेटलेली होती. पण त्यापैकी राजमा चावल हे इतके ऑसम होते ना, आणि मी असंही ऐकलेलं होतं जेव्हा तुम्ही पहाडामध्ये जाता ना तेव्हा राजमा चावल नक्की ट्राय करा. त्यांची बनवण्याची पद्धत म्हणा किंवा त्यांचे मसाले म्हणा हे सगळं काही युनिक असतं. जर तुम्ही हिमाचलमध्ये कधी आला तर राजमा चावल हे नक्की ट्राय करा असं मी तुम्हाला सांगेन. पेट पूजा केल्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या प्रवासाला लागलो आणि इथे आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत मनालीमध्ये. तुम्ही बघू शकता की आजूबाजूला पहाड आणि त्यामध्ये असे घरं वसलेले आहेत. घरांचं स्ट्रक्चर वगैरे सगळं काही युनिक आहे. आणि इथे समोर बघा मला आहे ना बर्फाने झाकलेले पहाड दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि ना खरंच मी एकटीच जागी होती पूर्ण बसमध्ये, आणि जेव्हा मी हे बघितलं ना बस तोंडातून वाव असा शब्द निघाला. आणि असे हे स्नोवी माउंटेन बघून ना मी तर माझ्या 12 तासाचा प्रवास पूर्णपणे विसरून गेली. इथे पोहोचता पोहोचता आम्हाला संध्याकाळ झाली, त्यामुळे मी हॉटेलचा व्हिडिओ शूट केला नाही. मी नेक्स्ट डेला तो शूट केला आहे, त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो दाखवेन. वापस से हम लोग पहुंच गए मनाली. आप देख सकते हो सामने हम लोग के बर्फ. ये देखो, वेलकम टू मनाली. ये और हम लोग को सेम बालकनी मिलती है, इसके लिए हम लोग बाल भी कर सकते हैं यहाँ. ये देखो आपको हम लोग एक दूसरे से खेल भी सकते हैं यहाँ पर आम चोरी चप्पल. ह्या हॉटेलमध्ये आम्ही 4 रूम्स बुक केलेल्या होत्या आणि 4ही रूम एकाच लाईनीत असल्यामुळे बाल्कनी सुद्धा आहे ना जवळ होती, त्यामुळे लहान मुलांना तर एवढा आनंद होत होता. बाल्कनीमध्ये येऊनच मस्त गप्पा गोष्टी करायचा असा यांचा प्लॅन. आम्ही जसा प्लॅन ठरवला होता ना त्याप्रमाणे संध्याकाळी येऊन हॉटेलवर पोहोचलो आणि आमच्याकडे खूप सारा टाइम होता, म्हणून प्लॅनिंगनुसार संध्याकाळी आम्हाला जायचं होतं मनालीच्या मॉल रोडवर. त्यासाठीच आता आम्ही निघालो आहोत. आणि बघा इथे आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत मॉल रोडवर. आणि इथे ना खूप सारी शॉपिंग तुम्ही करू शकता. त्यानंतर इथले जे स्ट्रीट फूड आहे ते सुद्धा तुम्ही एंजॉय करू शकता. अगर आप पहाड़ों में घूमने आए हो तो मोमोज और मैगी ट्राय नहीं किया तो आपने क्या ही ट्राय किया. पूर्ण मॉल रोड फिरून झाल्यानंतर थोडी छोटी मोठी शॉपिंग केल्यानंतर इथे आम्ही ट्राय करत आहोत मोमोज. आणि ह्या मोमोजची प्राइस होती 150 रुपीज पर प्लेट आणि क्वालिटी छान होती, क्वांटिटी पण छान होती. आणि तसंच दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आम्ही हे मोमोज खाल्ले, तिथे 100 रुपीज पर प्लेट असं होतं. पण आहे ना ह्या 150 रुपये प्लेटची ना क्वालिटी खरंच खूप छान होती. त्यानंतर इथे आम्हाला आहे ना इथले काही रिच्युअल्स होते ना ते सुद्धा बघायला. इथे आल्यानंतर थोडा वेळ आम्ही फिरलो आणि 15-20 मिनिटातच पावसाने अशी जोरदार हजेरी लावली ना की आम्हाला एका साईडला आणि इथे क्लायमेट कधी चेंज होईल ना याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही मनाली शिमला इथे फिरायला जात असाल ना तर सोबत आणि आम्ही इथे मार्केट एरियामध्येच होतो म्हणून इथे छत्री बाय केली. आणि आम्हाला आहे ना इथे हिमाचल मधलं जे पारंपरिक काय असतं ना ते बघायला थांबलं इथे. तर असा होता आमच्या हिमाचल ट्रिपचा डे 1. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ट्रिप रिलेटेड जर काही तुमचे क्वेश्चन्स असतील ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता, मी नक्की त्याला रिप्लाय देईन. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.